साहेब, आपली वाटचाल जी आहे, एक नगरसेवक हे देशाचे लोकसभेचे सभापती, ही जी एक वाटचाल आहे आपली, आणि यामध्ये आपण रोजच्या कामामध्ये गेले 30-35 वर्ष इतके बिझी आहात, पण आपण एक कुटुंब वत्सल या नात्यानं कधी त्यावेळेस आपण लातूरच्या शिवाजी चौकातून जात आहेत किंवा लातूरच्या रस्त्याने आपली गाडी जाते आणि आमचं सगळं सुहाना हॉटेल आहे, आम्ही जो तिथं चहा वगैरे पितो, असं आपल्या कधी मला वाटतं मी सामान्य जीवन जगू शकत नाही, आपलं हे जीवन हरवून गेलेलं आहे. या देशात सामान्य व्यक्तींचं जीवन आपण जगू शकत नाही, अशी खंत आपणास वाटते. मी प्रांजलपणे आपल्याला सांगितलं पाहिजे की नगर परिषदेमध्ये आल्यापासून आजपर्यंत जो माझा काळ गेला राजकीय जीवनामध्ये, त्या संबंधी मला जर कोणी विचारलं तर माझी नगर परिषदेची कारकीर्द कालच सुरू झाली असं मला वाटतं, असं वाटतं. आणि म्हणून या संबंधी विचार करायला वेळ मिळालाच नाही असं जर म्हटलं तर ते अतिशयोक्तीपर होणार. मित्राशी बोलतो, राजकारणी माणसांशी बोलतो, लोकांशी बोलतो, ते सुद्धा आपल्याच कुटुंबातले आहेत असं मला वाटतं. वहिनींना घेऊन किंवा मुलांना घेऊन आता आम्ही सुद्धा प्रतिभवनच्या अष्टविनायकडे, विराटकडे संध्याकाळी फिरायला, असं कधी आपल्या मला वाटत नाही का की मी सामान्य जीवन जगत नाही आहे. नेहमी सिक्युरिटी, कार्यकर्त्यांचा ताफा, या सर्वांमधून काही असं सामान्य जीवन आम्हाला सामान्य प्रेक्षकांचं हे आपण विश्वास करायला पाहिजे की किती सिक्युरिटी आमच्या बरोबर आहे. मी विमानातून बसून चाललोय की हेलिकॉप्टरमध्ये बसून चाललोय की एअर कंडिशन गाडीतून चाललोय किंवा जीपमधून चाललोय किंवा बैलगाडीतून चाललोय किंवा घोड्यावर बसून चाललोय, याची सुद्धा आठवण राहत नाही. मग्न विचारामध्ये, कामामध्ये एवढं असतं की त्याची आठवण राहत नाही. आणि म्हणून आलिशान एखाद्या राजवाड्यात राहायला मिळालं तर त्याचं सुख नसतं, किंवा कुठेतरी एखाद्या खेड्यामध्ये, एखाद्या खोलीमध्ये खाटेवरती झोपायला मिळालं त्याचं दुःख नसतं. आणि याच्यामुळंच नगर परिषदे मी काल आलो आहे, कालच सुरुवात केली का नगर परिषदेच्या कामाला असं मला वाटतं. दिल्लीला गेल्यानंतर सुद्धा मी कालच दिल्लीला गेलो आहे असं मला वाटतं. वेळेचं भान राहिलेलं नाही आहे. अर्थात याच्या संबंधी घरची माणसं काय म्हणतात हे त्यांना माहिती, पण मला मात्र कौटुंबिक सुखाची, जीवनाची उणीव कधीच भासली नाही. जो आनंद असतो कौटुंबिक जीवनामध्ये, तो सामाजिक जीवनामध्ये, मित्राच्या सान्निध्यामध्ये, घरच्या माणसाच्या सान्निध्यामध्ये, राजकीय माणसाच्या सान्निध्यामध्ये मला प्राप्त झाला आहे. कदाचित याच्यामुळं सुद्धा मला मानसिक संतुलन बाळगता आलेलं आहे. साहेब, प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात आहे, एक स्त्री असते. आणि विजयताई साहेबांनी आपलं आज हे योगदान दिलेलं आहे की आपण संपूर्णपणे राजकारण करा, आणि त्यांनी पूर्ण कुटुंब सांभाळलं आहे. त्यांचं कितपत योगदान आहे? फार मोठं योगदान आहे. की कुठल्याही कामामध्ये मला केव्हाही अडचण केलेली नाही, आणि घरात काही असो की नसो कधी कंप्लेंट केलं नाही. कधी आपल्याला कार्यक्रमाला उशीर होतो, कधी रात्री 2 वाजता, कधी 4 वगैरे, टाईमचं बंधन नाही, पण कधी असं कधी रागवलं असतं ना नाही कधी. सर, मला अजून एक प्रश्न आमच्या लातूरच्या प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाचा वाटतो की आज प्रत्येक एक राजकीय व्यक्ती आपल्या मुलांना राजकारणात आणायची एक प्रथा राजकारणामध्ये आहे. आणि असं आपणाकडं पाहिल्यानंतर असं वाटत नाही की असं कोणतंही पद म्हणा, कोणतं, फक्त श्री शैलेश पाटील हेच नाव शैलेजींच्या पुढे आहे. आज आपण इतकी वर्ष झालं राजकारण, त्यांना आपण कुठे एखादं पद देऊ शकलं असतं, किंवा पण असं कोणतंच आपण एक आपला राजकीय वारस निर्माण करावं असं आपल्याला वाटलं नाही. शैलेशचं जीवन हे शैलेशचं आहे. त्यांना काय करायचं आहे ते त्यांनी करावं. मी त्यांच्या कामामध्ये अडथळा आणणार नाही किंवा त्यांना अवास्तव मदती करणार नाही. दुसऱ्या एखाद्या मित्रांच्या मुलांना मी जेवढी मदत केली असती तेवढी मदत शैलेशला हवी असेल तर मी जरूर देईन, परंतु यापेक्षा जास्त सुदैवानं त्यांची अपेक्षा नाही
आणि मीही तो मला पूर्ण आठवते सर की ज्यावेळी जे स्कूल अपार्टला शैलेश आणि आम्ही एका वर्गात होतो मुंबईला, एक आर्ट स्कूलला, आणि शैलेशकडे सर्व मुलं कौतुकानं पाहत होती की एक देशाच्या केंद्रीय मंत्र्यांचा, त्यावेळेस पण मंत्री होता मुलगा, किती साधं हॉस्टेलवर राहत होता शैलेश. तर आपण त्यांना सहज एखादा फ्लॅट्स उपलब्ध करून देऊ शकला असता मुंबईत. आपण देशाचे मंत्री होता, पण आमच्या मनासारखं पोचत होतं की आज पाटील साहेबांचे चिरंजीव हॉस्टेलवर राहतात. यावेळी आता हॉस्टेलमध्ये राहिले तर मोठ्या इमारतीत राहिले, फ्लॅटमध्ये राहिले आपण त्यांना सोयी उपलब्ध करतो इतकं, म्हणजे बिलकुल आपण कुठलं सहाय्य नाही, तशी काही गरज भासली नाही. आणि माझा त्या ठिकाणी वास्तविक आमच्या तरुण मतदारांसाठी हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मान्य आहे, म्हणजे आपण असं विचारायला नकोय मी, पण सर आपला अशी कोणती कला आपल्याला जास्त म्हणजे आवडते, किंवा शास्त्रीय गायन, संगीत, किंवा आपण एखादा चित्रपट असं आपल्या अशात आपल्या 15 वर्षात चित्रपट पाहण्याचा योग आला नसेल, पण आपल्या ज्यावेळेस आपण लातूरच्या लेवलपर्यंत राजकारण होतं तर कधी चित्रपट पाहणे वगैरे, किंवा असं एखादा अविस्मरणीय घटना आणि आपला आवडता कलावंत. मला असं वाटतं की मी पेंटिंगचं मला नाद होता. आय यूज टू पेंट. पुष्कळ दिवस मी वॉटर कलर, ऑइल कलर, पोर्ट्रेट्स, स्टील लाईफ, त्यानंतर सीन्स करत असे, मॉडर्न आर्ट वगैरे करत असे. पण ते ॲमॅच्युअरच्या लेवलचं होतं, ते काही परफेक्शनला पोहोचलेलं नव्हतं. मला घोडेस्वारीचा मात्र पुष्कळ स्वाद घेता आला आणि मला आनंद वाटतो. मी शिकार कधी केलेली नाही, मग रायफल शूटिंग पुष्कळ केलेली आहे, त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये आनंद येतो. मी क्रिकेट कधी खेळलेला नाही, मग फुटबॉल आणि हॉकी फार खेळलेली आहे. आणि व्यक्तिगत खेळामध्ये मी जास्त गोडी घेतलेली आहे. स्विमिंग, रायडिंग, शूटिंग हे व्यक्तिगत खेळ आहेत, हे सामूहिक नाही आहेत, आणि त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे. म्हणजे कुणी असो की नसो, खेळायला बरोबरीला एकट्याला खेळता येतं असे खेळ मी खेळलेले आहे. चित्रपट मी पुष्कळ पाहिलेले आहेत, पुष्कळ चित्रपट पाहिलेले आहेत. नाटकं मी कमी पाहिलेली आहेत, पण चित्रपट पुष्कळ पाहिलेले आहेत. विद्यार्थी जीवनामध्ये मी पाहत असे चित्रपट. सध्या 25-30 वर्षामध्ये मी 1 किंवा 2 वेळा कुठेतरी उद्घाटनाला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिला असेल, पण टी व्हीवरती पुष्कळ पाहिलेले. काही इंग्रजी चित्रपट मला आवडली, काही मराठी, काही हिंदी चित्रपट मला. दिलीप कुमारचे चित्रपट मला आवडायचे. दिल दिया दर्द लिया, मैंने आंसू भी पिए, कभी खामोश रहा, कभी शिकवे भी किए, कर लिया चाक गरेबा, कभी दामन को किया, दिल दिया दर्द लिया. इंसान का काय ते असं त्यांचं एक चित्रपट. आवडती अभिनेत्री मीना कुमारीची ऍक्टिंग मला. आता अलीकडच्या याच्यामध्ये नावच कोणाची ती माझ्या लक्षात नाही आहे, याच्यामुळे मला नाही सांगता येत. पण मीना कुमारीचं काम मला आवडतं. आणि सुलोचना, मराठी जुनी अभिनेत्री. पिंजरा हा पिक्चर आवडला, विशालांत. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube
चॅनल